तुम्ही कधी अंडा वडापाव खाल्लाय का? नसेल खाल्ला तर ही वाली रेसिपी बघून एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप जास्त आवडेल. सुरुवातीला एग बॉईल करण्यासाठी मी केनचा एग बॉयलर यूज करतो, ज्यामध्ये 6 अंडी 5 मिनिटामध्ये बॉईल होतात. ते पण कमीत कमी इलेक्ट्रिसिटी यूज करता. मित्रांनो, तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही एकदम परफेक्टली एग बॉईल करू शकता या प्रॉडक्टमध्ये. या प्रॉडक्टची लिंक हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये फक्त केंट लिहा. मी लिंक तुम्हाला डीएमला पाठवून देतो. आता आपल्याला काय करायचं आहे, बेसनचं थोडंसं बॅटर तयार करायचं आहे. त्यासाठी बेसन, त्यामध्ये थोडंसं मीठ, त्यासोबत थोडंसं बेकिंग सोडा टाकून, थोडं पाणी टाकून प्रॉपर असं बॅटर तयार करून घेतोय. तोपर्यंत आपले एग बॉईल होऊन जातील. मित्रांनो, या बॉईल झालेल्या एगला थोडं थंड होऊन द्या. थंड झाल्यानंतर प्रॉपर त्यांचा शेल निघून जाईल आणि तुम्हाला पाहिजे तसा एग बॉईल होऊन जाईल. जर तुम्ही जिम लवर असाल, तुम्हाला जर खूप सारी अंडी खायची असतील, तर हा प्रोडक्ट तुमच्यासाठी एकदम बेस्ट असणार आहे. व्हॅल्यू फॉर मनी असणार आहे. आता एगला मध्येतून आपण कट करून घेणार आहोत आणि बघू शकता परफेक्टली कुक झालं आहे. आता आपल्याला काय करायचं, याच्यावरती थोडंसं मीठ आणि आपल्याला थोडासा मसाला टाकायचा, जेणेकरून तो आतमध्ये थोडा चटपटा लागला पाहिजे. मग आपल्याला बेसनचा जो बॅटर आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि देन परफेक्टली आपल्याला लो मिडियम फ्लेममध्ये तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचं आहे. एकदम मजेदार आणि एकदम प्रॉपर कुक झाल्यानंतर जेव्हा तुम्ही गोल्डन ब्राऊन झाल्यावर बघू शकता, नंतर तुम्हाला फक्त सर्व्ह करायचं आहे चटणीसोबत. इथे मी ग्रीन चटणी बनवली आहे आज, त्यासोबत थोडीशी सुकी चटणी बनवली आहे, जी चुरावाली चटणी असते ती बनवली आहे. या दोन्ही चटणींची रेसिपी मी कॅप्शनमध्ये देतोय. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि फॉलो करा कुकिंग विथ गोलू मोलूला.